अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तगिरी गुरु जयारामजी महाराज यांना अखेर चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली। काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर अमरावती न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तगिरी गुरु जयारामजी महाराज यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काही दिवसांपासून फरार होता। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं। अटक केल्यानंतर आरोपीला अमरावती येथील न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये संभाव्य पुरावे, इतर बाबी आणि तपासाच्या अनुषंगाने पोलीस कोठडी महत्त्वाची ठरू शकते अशी चर्चा आहे। याबरोबरच आरोपी दत्तगिरी महाराज यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल होत असून या प्रकरणात राजकीय अभयाचा प्रश्नही उपस्थित केला जातोय। मात्र या संदर्भात अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी झालेली नाही। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात वैद्यकीय शिक्षणाची मान्यप्राप्तता पदवी नसतानाही एका व्यक्तीकडून उपचार केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 3 महिन्यांचा हर्बल मेडिसिनच्या प्रमाणपत्राच्या आधारे इंजेक्शन, सलाईन, रुग्णांना भरती करणं आणि शस्त्रक्रिया केल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। मोर्शी शहरात देवाशीष गुरुचंद बिस्वास यांच्यावर बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीनुसार त्यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हर्बल मेडिसिनचा 3 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आहे। याच प्रमाणपत्राच्या आधारे इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, रुग्णांना भरती करणे तसंच शस्त्रक्रिया केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। संबंधित प्रमाणपत्राला आधुनिक वैद्यकीय व्यवसाय करण्याची कायदेशीर मान्यता नसल्याचा दावा देखील करण्यात आला। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार एका व्हिडिओमध्ये 10 रुपयांच्या स्टेरॉइड इंजेक्शनसाठी 1500 रुपये आकारल्याचा आरोप करण्यात आलाय। उपचारानंतर रुग्णांना तात्पुरता आराम मिळत असला तरीही आजार पुन्हा उद्भवत असल्याचाही दावा करण्यात आला। याशिवाय संबंधित दवाखान्यात संशयास्पद औषधं, वैद्यकीय साहित्य आणि दिशाभूल करणारे फलक असल्याचा आरोपही करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केली आहे। अमरावतीतील रुक्मिणीनगर परिसरात 10 वर्षीय मुलीवर भटकत्या कुत्र्यांना हल्ला केल्यानंतर महापालिकेनं मुकाट कुत्र्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केल्याचा दावा केला आहे। मात्र नया अमरावती रेल्वे स्थानक परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात भटकते कुत्रे मुक्तपणे फिरत असल्याचं चित्र समोर आलं असून महापालिकेच्या कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। रुक्मिणी नगर परिसरात एका मोकाट कुत्र्यानं 10 वर्षीय बालिकेवर हल्ला करीत लचके तोडल्याची घटना घडली। या घटनेनं समाज मन संतप्त झाल्यानंतर महापालिकेनं मोकाट कुत्रे व पशूंच्या बंदोबस्तासाठी कारवाईचे पाऊल युद्ध पातळीवर उचललंय। गेल्या 4 दिवसात 38 मोकाट पशु व 56 कुत्रे जेरबंद केल्याची माहिती देण्यात आली आहे। शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे। विशेष म्हणजे या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटनाही मोठ्या संख्येत असताना व त्यासाठी अप्रिय घटनेची प्रतीक्षा करणाऱ्या महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास गुरुवारच्या घटनेनं जाग आली। कारवाईचे पाऊल उचलल्याची दरपुक्ती करणाऱ्या पशुवैद्यक विभागानं त्यासाठी मनुष्यबळ व वाहनांची संख्या वाढवली। पूर्वीच्या असलेल्या संख्येत दुपटीनं वाढ करीत ती 10 वर नेली। 5 वाहन मोकाट पशूंच्या तर 5 वाहने मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त्यांसाठी शहरात तैनात करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं। मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं वास्तव आहे। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी सुकळी येथील कंपोस्ट डेपो आणि श्वान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूर्ण करण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात आली आहे। अमरावती शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली। कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची प्रक्रिया, सेंद्रिय खत निर्मितीची कार्यपद्धती, कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट, डेपोतील स्वच्छता, यंत्रसामग्रीची स्थिती तसेच मनुष्यबळाच्या कार्यपद्धतीची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून घेतली। कंपोस्ट निर्मितीची प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। त्यानंतर आयुक्तांनी सुकळी येथील श्वान दहन केंद्राची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, दहन प्रक्रिया आणि उपलब्ध यंत्रणेची माहिती घेतली।
भटक्या व मृत श्वानांची विल्हेवाट वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं लावली जात आहे का याची खात्री त्यांनी केली. मोर्शी तालुक्यातील जामडोल ते नेरपिंगळे या शासकीय रस्त्यावर अडथळा निर्माण करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. महसूल विभागानं संबंधितांना नोटीस बजावूनही रस्ता अद्याप मोकळा करण्यात आलेला नसल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला असून यामुळे शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. या प्रकरणी स्थानिक शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांनी 2 जुलै 2026 रोजी घटनास्थळी पाहणी केली. पाहणीत रस्ता अडवल्याचं निदर्शनास आल्यानंतर 5 जुलै 2026 रोजी संबंधितांना कायद्यानुसार नोटीस बजावत 3 दिवसात रस्ता मोकळा करण्याचे आदेश देण्यात आले. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला. मात्र नोटीसची मुदत संपूनही रस्ता अद्याप खुला करण्यात आला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना पेरणी, डवरणी आणि इतर शेती कामांसाठी शेतात पोहोचणे कठीण झाले असून विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी तसेच नेरपिंगळाई बाजारपेठेत जाण्यासाठी तब्बल 5 ते 7 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागतोय. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 10 दिवसांच्या ब्रेकनंतर झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून दुबार पेरणीचं संकटही काही अंशी टळल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या सरासरीमध्येही या पावसानं काहीशी भर टाकली असून पाऊस 65.3% पोहोचलाय. चांदूर रेल्वे खालोखाल 23.4 मिलीमीटर पाऊस चांदूर रेल्वे उपविभागातील दुसरा तालुका असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यात पडला. 20.4 मिलीमीटर दर्यापूर, 18 मिलीमीटरवर नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात नोंदवला गेला. अमरावती तालुक्यात 17 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सर्वात कमी 0.9 मिलीमीटर पाऊस अचलपूर तालुक्यात पडला. याचसह धारणीमध्ये 1.2 मिमी, चिखलदऱ्यामध्ये 5.4 मिमी, भातकुलीत 6.9 मिमी, तिवसा इथं 5.0 मिमी, मोर्शीत 6.1 मिमी, वरुड इथे 15.8 मिमी आणि अंजनगाव इथं 1.6 मिमी. याचसह चांदूर बाजार इथे 1.4 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. सकाळी 11 वाजतापासून सुरू झालेला पाऊस अधूनमधून बरसत होता. त्यामुळं काही तास उघडीप तर काही तास पाऊस असं वातावरण होतं. या वातावरणामुळं नागरिकांना त्यांची कामंही करता आली आणि पावसाचाही आनंद घेता आला. बुधवार रोजीही पावसाने सकाळपासूनच रिपरिप सुरू केली आहे.